नमस्कार. राजकारणामध्ये ना काही लढाया या फक्त आकड्यांनी नाही तर त्यामागच्या कारणांमुळे कायम लक्षात राहतात. आज आपण अशाच एका मतदारसंघाचं विश्लेषण करणार आहोत जिथं विजयाचं अंतर इतकं कमी होतं की श्वास रोखून धरावा लागावा. चला पाहूया जिंतूरची ही अटीतटीच्या लढतीची कहाणी. 4516. हो, बरोबर ऐकलत. हा फक्त एक आकडा नाहीये, ही आहेत ती मतं ज्यांनी 2024 मध्ये जिंतूरचा आमदार कोण होणार हे ठरवलं. विचार करा, इतक्या कमी फरकाने जेव्हा एखादा निकाल लागतो तेव्हा एका एका मताची किंमत काय असते, नाही का? आणि इथूनच आपला खरा प्रश्न सुरू होतो की कसं काही हजार मतांच्या फरकावर 3.5 लाख लोकांचं भवितव्य ठरवलं जाऊ शकतं. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला या मतदारसंघाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत खोलवर शिरावं लागेल. आता नकाशावर नजर टाकूया. बघा, जिंतूर मतदारसंघ येतो महाराष्ट्राच्या मराठवाडा या अत्यंत महत्त्वाच्या भागात. आणि हा प्रदेश फक्त भूगोलाचा भाग नाहीये, तर राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही प्रचंड संवेदनशील मानला जातो. इथली माती आणि इथली माणसं यांचा राजकारणावर थेट प्रभाव पडतो. तर मग चला, या धाग्या एवढ्या अंतरावर मिळालेल्या जनादेशाची आकडेवारीतून आणि जमिनीवरील वास्तवातून उकल करूया. 2024च्या निवडणुकीतले हे आकडेच सगळं काही सांगून जातात. भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना मिळाली 1,13,000 पेक्षा जास्त मतं, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजय भांबळे ते पोचले जवळपास 1,08,000 घरात. आणि मतांमधला फरक तो होता फक्त 4,516. यावरूनच स्पष्ट होते की ही लढत किती टोकाची झाली असेल. बरं, आता या आकड्यांच्या पलीकडे जाऊन मतदारसंघाच्या सामाजिक रचनेकडे वळूया. कारण मतदार कोणाला निवडतात हे बऱ्याचदा त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं. जिंतूरची सामाजिक रचना पाहिली ना तर ती खूपच रंजक आणि तितकीच गुंतागुंतीची आहे. म्हणजे साधारण 73% हिंदू समाज आहे, ज्यात मराठा आणि ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. पण इतकंच नाही, मग येतात 14% मुस्लिम, 12% बौद्ध आणि बाकीचे समाज. हे सगळे मिळून एक असं समीकरण तयार करतात की इथलं सगळं राजकारण याच समीकरणाभोवती फिरत राहतं. आणि हा आकडा बघा, 75.4%. हे आहे 2024 मधलं मतदानाचं प्रमाण. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर जिंतूरमधले मतदार कमालीचे जागरूक आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. आणि इतकं जास्त मतदान निकालांवर खूप मोठा परिणाम करतं हे नक्की. आता थोडं इतिहासात डोकावूया. या मतदारसंघाने नेहमीच एकाच पक्षाला किंवा नेत्याला साथ दिली आहे का, की इथला ट्रेंड काही वेगळाच आहे? चला शोध घेऊया. हा तक्ता बघा. गेल्या 7 निवडणुकांचा इतिहास आपल्या समोर आहे. 1995 पासून आजपर्यंत इथला आमदार सातत्याने बदलत गेलाय. कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी अपक्ष आणि आता भाजप. इतकंच नाही तर नेतेसुद्धा पक्ष बदलताना दिसतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते, ती म्हणजे जिंतूरमध्ये सत्ता कधीच कोणासाठीच कायमस्वरूपी नसते. इथले मतदार कोणत्याही एका पक्षाशी किंवा नेत्याशी बांधिलकी मानत नाहीत. ते उमेदवाराची कामगिरी आणि स्थानिक मुद्दे यावरच आपला कौल देतात. मग असे नेमके कोणते मुद्दे आहेत जे मतदारांना इतकं सक्रिय करतात आणि थेट निकालांवर परिणाम करतात? आता आपण त्याकडेच लक्ष देऊया. जिंतूरच्या मतदारांना भेडसावणाऱ्या मुख्य समस्यांमध्ये 3 मुद्दे सर्वात गंभीर दिसतात. 1. शेतकऱ्यांची दुर्दशा. दुसरं, तरुणांमधली बेरोजगारी. आणि तिसरं, जातीय तणाव. मराठवाड्यातला दुष्काळ, नापिकी यामुळे शेतकरी त्रस्त आहेत, तर नोकरीधंद्याअभावी तरुण वर्ग हवालदिल झालाय. आणि यातला सर्वात संवेदनशील आणि स्फोटक मुद्दा म्हणजे मराठा ओबीसी संघर्ष. आरक्षणाच्या मागणीमुळे समाजात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी इतकी खोल आहे की अनेकदा विकासाचे मुद्देही बाजूला पडतात आणि मतदानावर थेट परिणाम होतो. आता या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण केलं तर एका आव्हानात्मक उमेदवारासमोर काय संधी आणि काय धोके आहेत हे स्पष्ट होतं. त्यांची ताकद आहे त्यांच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये, पण आघाडीतले मतभेद हा त्यांचा कमकुवतपणा आहे. भाजपचं मताधिक्य कमी असणं ही एक मोठी संधी आहे, पण जातीय ध्रुवीकरण हा सगळ्यात मोठा धोका आहे. तर मग या गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? कारण फक्त निवडणूक जिंकणं महत्त्वाचं नाहीये, तर लोकांची सेवा करण्यासाठी एक ठोस आराखडा, एक ब्लूप्रिंट असणं गरजेचं आहे. यासाठीच हा चतुर्मुख सिद्धांत खूप उपयुक्त ठरू शकतो. या 4 गोष्टी मुख्य आहेत. 1. लोकांपर्यंत पोचण्यासाठी मजबूत संघटना. 2. विकासाचा आणि न्यायाचा संदेश देणारा प्रभावी प्रचार. 3. मित्रपक्षांसोबत एकजूट. आणि 4. लोकांच्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्यासाठी एक जलद प्रतिसाद देणारी यंत्रणा.
पण ही रणनीती यशस्वी करायची असेल तर त्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या उमेदवाराची गरज आहे. तो उमेदवार कसा असावा? तर तो असावा विकासाभिमुख मध्यम मार्गी. मग अशा आदर्श उमेदवाराकडे कोणते गुण हवेत? त्याची प्रतिमा स्वच्छ असायला हवी. त्याचा जनसंपर्क दांडगा असावा. तो सामाजिक समीकरणे साधणारा असावा. आणि हो, त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य असावं. असाच उमेदवार जिंतूरसारख्या मतदारसंघात यशस्वी होऊ शकतो. ठीक आहे, रणनीती ठरली, उमेदवार ठरला, पण हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम, एक टाईमलाईन पाहूया. ही आहे 90 दिवसांची योजना. पहिल्या महिन्यात उमेदवार फायनल करून यात्रा सुरू करायची. दुसऱ्या महिन्यात घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या ऐकायच्या. आणि शेवटच्या महिन्यात प्रचाराचा वेग वाढवून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचायचं. एका शिस्तबद्ध योजनेशिवाय आजच्या काळात विजय मिळवणं खूप कठीण आहे. आणि आजच्या डिजिटल युगात तर याशिवाय पर्यायच नाही. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर उमेदवाराचं काम दाखवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं, खोट्या बातम्यांना त्वरित उत्तर देण्यासाठी एक टीम तयार करणं हे आता अत्यावश्यक झालं आहे. या सगळ्या विश्लेषणाचा सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे की खरा जनादेश हा समाजात फूट पाडून नाही तर लोकांचा विश्वास जिंकून आणि त्यांच्या समस्यांना प्रतिसाद देऊनच मिळवता येतो. जिंतूरचा निकाल हेच अधोरेखित करतो. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. जिंतूरचं हे उदाहरण पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? राजकारणाचं खरं भविष्य स्थानिक प्रश्न ऐकून ते सोडवण्यात आहे की केवळ राष्ट्रीय मुद्द्यांवर आधारित राजकारणात? यावर नक्की विचार करा.